चला, once again good morning students and remember that आपला 11 चा पहिला टॉपिक स्टार्ट करला होता, आपण त्याचं नाव सांगा मला सगळ्यांनी. ॲटॉमिक स्ट्रक्चर. 11 चा सिलेबस स्टार्ट करताना हा पहिला टॉपिक चूज करण्यामागचं कारण आहे की तुमचं बेसिक क्लिअर व्हावं. पण ह्या टॉपिक मध्ये जो काही पार्ट आहे तो आपण दोन सेक्शन मध्ये डिवाइड केलाय. पार्ट 1 11th मध्ये घेऊया, पार्ट 2 12th मध्ये. म्हणजे टॉपिकचे मी किंवा युनिटचे किती पार्ट केलेत सांग मला एकदा, बोलत राहा. किती? 2. जो काही पार्ट 1 आहे ते पूर्ण पिरियडिक टेबल शिकण्यासाठी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकण्यासाठी किंवा फिजिकल केमिस्ट्रीच्या बऱ्याच पोर्शन मध्ये तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या दूर करण्यासाठी हा पार्ट 1 घेऊ. पार्ट 2 जो आहे थोडासा पार्ट 1 पेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीने शिकायचे. आपल्याला अवघड असं काहीच नाहीये, ते वेगळ्या पद्धतीने शिकायचे. त्याच्यासाठी काही वेगळं बेसिक लागतं म्हणून आपण 12th मध्ये ठेवून दिलाय. मग आता पार्ट कोणता ओपन करणार आहे मी सांगा बरं? पार्ट 1. ठीक आहे, तुम्ही या डायग्राम तर काढूनच घेतलंय, तुम्ही बाजूला लिहूनही घेतलंय. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे मला पहिली सुरुवात कुठून करायला लागेल सांग बरं? कोणाच्या डेफिनेशन पासून? आणि डेफिनेशन कोणी दिली आपल्याला? डाल्टन. डाल्टनची थेअरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, फाउंडेशन मध्ये आपण बघितलीच आहे, तरी पण एकदा सांगतो. डाल्टननी मॅटरच्या सगळ्यात छोट्या पार्टिकलचं एक्सप्लेन केलं आणि सगळ्यात छोट्या पार्टिकलला, मॅटरच्या सगळ्यात छोट्या पार्टिकलला तो काय म्हणतो रे बाळांनो? पार्टिकलच्या मॅटरच्या सगळ्यात छोट्या पार्टिकलला काय म्हणतो? ॲटम. कोण आहे बघा ॲटम? हा मॅटरचा एक असा खूप छोटा पार्टिकल आहे, तो प्रत्येक मॅटर मध्ये मिळतोच, जो दिसायला स्पेरिकल आहे, इनविजिबल आहे, इनडिव्हिजिबल आहे, इनडिस्ट्रक्टेबल आहे. पर्यंत काय म्हणू आपण? स्मॉलेस्ट, व्हेरी व्हेरी स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर विच इज इनविजिबल, इनडिव्हिजिबल, आणखी इनडिस्ट्रक्टेबल, हॅव्हिंग इट्स ओन एक्झिस्टन्स. त्याचा एक स्वतःच एक्झिस्टन्स असतं, पण तो कंबाईन फॉर्म मध्ये असतो, एकटा असत नाही. त्याला आपण काय म्हणूया? ॲटम. डेफिनेशन म्हणून लिहून घ्या एक वेळेस, वाटल्यास एक वेळेस डेफिनेशन लिहून घ्यायची. ह्याच्या खालीच लिहा बरं डेफिनेशन. डायग्राम काढली नसेल तर नंतर काढाल, डेफिनेशन लिहून घ्या. व्हेरी व्हेरी टायनी, व्हेरी व्हेरी टायनी, TINY, व्हेरी व्हेरी टायनी, comma invisible, invisible, comma indivisible, indivisible, and indestructible, and indestructible. Particle of matter, particle of matter is called atom. त्याला काय म्हणायचं मुलांनो? ॲटम म्हणायचं. आता थोडं लक्ष आणखी माझ्याकडे फोकस कर. तुम्ही शाळेपासून हा पार्टिकल थोडं थोडं शिकत आलातच, तरी थोडं लक्ष असू द्या. ॲटम्स मध्ये 2 पार्ट असतात. एक पार्ट असतो न्यूक्लियस, जो ॲटमच्या सेंटरला असतो, आणि एक पार्ट कोणता असतो रे बाळा? एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. न्यूक्लियस मध्ये ॲटमचे 2 पार्टिकल प्रेझेंट असतात. तुम्हाला माहितीच आहे, ते तुम्ही शाळेमध्ये शिकलाच आहात. कोणते कोणते? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि न्यूक्लियसच्या बाजूने सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतात ते पार्टिकल कोणते? सेंटरच्या पार्टला काय म्हणायचं ठरलं मग? आणि बाजूने जे सर्क्युलर पाथ फिरण्याची जागा आहे, जिथे इलेक्ट्रॉन फिरणार आहे, त्याला काय म्हणायचं? असं ॲटमच्या टोटल किती पार्टिकल आहेत मला सांग बरं बाळा? 3. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. या तिन्ही पार्टिकलला आपण काय म्हणणार आहोत? सब ॲटॉमिक पार्टिकल. जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत, आणि जो बाजूचा रिकामा जागा आहे तिथे फिरणार आहेत कोण? इलेक्ट्रॉन. टोटल असे सब ॲटॉमिक पार्टिकल किती आहेत ॲटमच्या आत? सांगा बरं बाळांनो. 3. न्यूक्लियसच्या आत परत एकदा सांग कोण कोण आहे? न्यूक्लियसच्या आत कोण आहे सांग मला? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि बाजूने सर्क्युलर पाथ मध्ये कोण फिरणार आहेत ते पण सांग एकदा मला? इलेक्ट्रॉन फिरणार आहेत. मग आता माझं लक्ष परत एकदा या सब ॲटॉमिक पार्टिकल कडे जात आहे. किती सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत सांग मला? 3. एक प्रोटॉन, न्यूट्रॉन, दुसरा 3 सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत. प्रोटॉन, न्यूट्रॉन,
इलेक्ट्रॉन. ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. एक, सगळ्यात अगोदर यांना काही वजन असतं का, मास असतं का बाबा यांना? हो, माहिती असू द्या. प्रोटॉनचं मास 1.672. एक नंबर वाढव तुम्ही. 1.67 तुम्हाला माहिती आहे. 1.672 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. किती किती ग्रॅम सांग मला? 1.672 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. हे कोणाचं वजन आहे? प्रोटॉनचं. तसंच न्यूट्रॉनलाही काहीतरी वजन असतं. ते असतं 1.674 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. दोन्ही इक्वलच आहेत ना जवळजवळ. पण त्याच्यातून थोडासा हेवी कोण आहे सांग बरं मला? बोल ना, कोण हेवी आहे? पण कम्पेअर केला तर तेवढा जास्त हेवी आहे का? नाही. पण दोघात हेवी कोण? न्यूट्रॉन. आणि शेवटचा पार्टिकल जो साइडने फिरायला लागलाय त्याला काय म्हणायचं? ह्याचं वजन माहिती असू द्या. 9.1 इंटू 10⁻⁻28 ग्रॅम. 28 बरं का, 27 नाही, 28 ग्रॅम. किलोग्रॅम मध्ये ते खूप ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळेल किंवा तुम्ही बुक मध्ये पण बघू शकाल. इलेक्ट्रॉनचं मास 9.1 इंटू 10⁻⁻31 किलोग्रॅम आहे. किलोग्रॅम मध्ये किती आहे? 9.1 इंटू 10⁻⁻31 ग्रॅम. 31 किलोग्रॅम. त्याला ग्रॅम मध्ये करायचं म्हणल्यावर कितीने मल्टिप्लाय करशील? त्याला ग्रॅम मध्ये करायचं म्हणल्यावर कितीने मल्टिप्लाय करशील? 10⁻³ ने मल्टिप्लाय केलंस तर हे येतं. मागच्या वेळेस एखाद्या वेळेस फाउंडेशन मध्ये लिहून देण्यामध्ये इथे पॉवर वगैरे वेगळे आले असेल ते करेक्शन करून राहू द्या. किती पार्टिकल सांगा मला सगळ्यांनी? 3. कोण कोण? प्रोटॉन. हा, प्रोटॉनचा मास वाचा सगळ्यांनी. 1.672 इंटू 10⁻. न्यूट्रॉनचं 1.67 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. इलेक्ट्रॉनचं 10⁻⁻28 ग्रॅम. हे माहिती असावं म्हणून हे कसं आलं, कसं काढलं, ह्याच्यासाठी आपल्याकडे जे थॉम्सन, रुदरफोर्ड ह्या सगळ्या सायंटिस्टचे एक्सपेरिमेंट आहेत ते पुढे बघणार आहोत आपण. सध्या आपण अशाच गोष्टी तुमच्यासमोर ओपन करतोय जे बेसिक लागणार आणि समजायला इझी आहेत. मग हे मास आहे तर आपण काय करू आता? रिलेटिव्ह मास स्टडी करू यांचं. रिलेटिव्ह मास. रिलेटिव्ह मास म्हणजे कम्पॅरेटिव्ह. कम्पॅरिझन करावर दोघांचं सारखंच आहे ना. सारखंच असल्यामुळे दोघांचा रेशिओ घेतला तर एकाच एक येईल का? म्हणजे हे 1 AMU आणि हे पण किती? 1 AMU. AMU चं लॉंग फॉर्म ॲटॉमिक मास युनिट. काय? दोघांचं 1 AMU 1 AMU. पण तरी पण तुला कोणी विचारलंच कोण हेवी आहे तर काय सांगशील? ठीक आहे, हे एक्सपेरिमेंट काढले असतील आपल्याला सध्या लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉनचं जर बघितलं ह्या दोघांच्या मासपेक्षा ह्याचं मास खूप खूप कमी आहे. जवळजवळ इलेक्ट्रॉनचं मास लक्षात असू द्या. मास ऑफ इलेक्ट्रॉन. Mass of electron is 1/1836 times of mass of proton. वाचावी काय लिहिले वाक्य? Mass of electron is 1/1836 time of mass of proton. म्हणजे प्रोटॉनचं जे काही मास आहे त्याला कितीने डिवाइड करायचं सांगा? 1836 ने डिवाइड करायचं तेव्हा इलेक्ट्रॉनचं मास मिळतं. म्हणजे ते खूप जास्त आहे प्रोटॉन पेक्षा. इलेक्ट्रॉनचं मास की खूप कमी आहे. म्हणजे समजून घ्यायचं निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणजे किती? 0. मास झाल्यानंतर आता चार्ज पण माहिती असणं गरजेचं आहे. काय माहिती असणं गरजेचं आहे शिकते वेळेस? चार्ज. प्रोटॉनचा चार्ज प्लस असतो की मायनस? प्लस. 1 पॉइंट बोला 6 इंटू 10⁻⁻19 कुलम एवढा चार्ज इलेक्ट्रॉनवर असतो. पण तो मायनस 1 पॉइंट बोला 6 इंटू 10⁻⁻19 कुलम. हे फाउंडेशन मध्ये शिकलोयच आपण. आणि जे न्यूट्रॉन आहेत ना त्यांना मासच नसतं, त्यांचं चार्जच नसतो. चार्ज किती? 0. आता रिलेटिव्ह बघूया आपण. हे चार्ज झाले. आता काय स्टडी करूया? रिलेटिव्ह चार्ज. म्हणजे कम्पेअर करायचे बरं का बाळा. रिलेटिव्ह चार्ज कम्पेअर करत असाल तर प्रोटॉनचा चार्ज किती रे? +1. इलेक्ट्रॉनचा चार्ज -1. न्यूट्रॉनचा चार्ज 0. आता आपण दोन गोष्टी शिकलो. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन याला सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणायचं. आपण त्यांचे मासेस पण बघितले आणि रिलेटिव्ह मासेस पण बघितले. चार्जेस पण बघितले आणि रिलेटिव्ह चार्जेस पण बघितले. आणि एक पॉइंट तुम्हाला इथे मी महत्वाचा सांगितलं, वाचून घे बरं एकदा तो पॉइंट. वाच.
mass of electron is 1/1836 टाइम ऑफ मास ऑफ प्रोटॉन. बोर्डवरचं थोडस लिहून घ्या वहीमध्ये. रिलेटिव्ह चार्ज, चार्ज, मास, रिलेटिव्ह मास. ही गरज नाही किलोग्रॅम मधला, आपण ग्रॅम मध्ये लिहिलेत. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन सारखेच आहेत, पण हेवियर कोण आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये? न्यूट्रॉन. मी तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन देतोय जी आपल्याला पुढे कामाला येणार आहे. ते बेसिक इन्फॉर्मेशन स्टडी करूया आणि पुढचे टॉपिक या टॉपिकवर जे डिपेंड आहेत ते घेऊया. आणि या टॉपिकचा जो थोडासा टफ पार्ट आहे तो आपण 12th मध्ये बघणार अगोदरच क्लिअर करतो. मी तुम्हाला समजेल असा सिलेबस डिझाईन केलाय मी, म्हणजे तुला जे काही शिकवतोय ते इझिली समजावं, हा उद्देश आहे त्याच्या मागचा. झालं असेल लिहून की नाही? झाल्यानंतर मला सांगत चला, पाठीमागच्या मुलांनी झाले की हात वर करत चला. झाले का रे? इकडे विंग मधून. ओके, इकडे लास्ट बेंचेस, कॉर्नर कॉर्नर कॅप. झालं नाही? एवढा वेळ कसा लागतोय? लवकर. पाठीमागच्यानी झाले असं सांगितलं की मी पुढे जाणार. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज 1/1836 टाइम ऑफ मास ऑफ प्रोटॉन. प्रोटॉन हेवी की न्यूट्रॉन हेवी? प्रोटॉन हेवी की न्यूट्रॉन हेवी? न्यूट्रॉन हेवी. सर ऑर्डर लावायची म्हणली मास सी, ऑर्डर ऑफ मास, ऑर्डर ऑफ मास लावायचं म्हणलं तर सगळ्यात हेवी कोण? न्यूट्रॉन. त्याच्यापेक्षा कमी हेवी कोण सांगा? प्रोटॉन. आणि सगळ्यात लाइटेस्ट किंवा मासलेस कोण? इलेक्ट्रॉन. मी टेबल रब करू ना? एवढा वेळ नका लावू. हा, काय म्हणला? बोल, काय सांगायचं याच्यात? आता इकडे बघ मला. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट जी बघायची ना, ती कन्सेप्ट बघण्याच्या अगोदर मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी सांगतो. इकडे बघा, हे झालंय तुमचं लिहून. मी तुम्हाला कार्बन बद्दल बोलणार आहे आणि कार्बन सोबत ऑक्सिजन बद्दल बोलणार आहे. जे तुम्ही शाळेमध्ये शिकून आलात ना तेच थोडस रिवाइज. आणि नायट्रोजन बद्दल पण बोलूया. मला सांगशील का कार्बनचं ॲटॉमिक नंबर किती आहे, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे आणि ऑक्सिजनचा किती? कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे बघा, ॲटॉमिक नंबर बेसला लिहितात 6, नायट्रोजनचा किती? 7, ऑक्सिजनचा 8. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर आपण त्या एलिमेंटच्या बेसला लिहितो बघ. आता कार्बन बद्दल बोलताय तर कार्बन असा असेल स्फेरिकल, सेंटरला न्यूक्लियस असेल, त्यात प्रोटॉन आणि कोण असतील? न्यूट्रॉन. ऐका, आणि बाजूने असे सर्क्युलर पाथ मध्ये पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन? त्याला के ऑर्बिट म्हणतात. हे तुला माहिती आहे. कोणतं ऑर्बिट म्हणतात? के. किती इलेक्ट्रॉन झाले त्याच्यात? 2. ते फाउंडेशन मध्ये शिकलोयच आपण. दुसरा ऑर्बिट होता याच्यानंतर वर असणार सेकंड ऑर्बिट. सांगा बरं, सेकंड ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतील? एकदा बघून सांगितले. 2 गेले. किती? 1, 2, 3, 4. हा कोण झाला? कार्बन. आणखी थोडं लक्ष द्या. नायट्रोजनचा विचार करूया का? सेंटरला कोण? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन किती सांगा? 7. पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन सांग? 2. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन सांगशील का? 1, 2. किती टोटल किती? 2, 3, 4, 5. बरोबर आहे ना? थोडस डिस्टन्स देऊन लिहितो मी. 5. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनला सेंटरला न्यूक्लियस. हे पहिलं ऑर्बिट, त्याला के असं म्हणतात. काय म्हणतात?
तिथे मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 2. हे बाजूचं ऑर्बिट इथे किती इलेक्ट्रॉन असू शकतात? 1 2 3 4 5 आणि 6. पण एक राहिलं ना रे बाळा, हा ऍटॉमिक नंबर फक्त कोणाची माहिती देतो? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची. न्यूट्रॉनची माहिती राहिलीच. तर न्यूट्रॉन न्यूक्लियस आत असतात, तिकडे लक्ष दे. न्यूट्रॉनला मास असतं आणि प्रोटॉनला मास असतं. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या दोघांचं सम डोक्यावर लिहायचं. मी डोक्यावर जर ते 12 लिहिलं तर याचा अर्थ काय आहे? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन मिळून याच्यात किती जण आहेत? 12. ह्याच्यातले प्रोटॉन किती आणि न्यूट्रॉन किती? तसंच नायट्रोजनच्या डोक्यावर जर मी ते 14 लिहिलं तर प्रोटॉन किती? 7. न्यूट्रॉन किती? आता इथे ऑक्सिजनच्या डोक्यावर 16 लिहिलं तर सांग प्रोटॉन किती आणि न्यूट्रॉन किती? ह्याच्या खालीच लिहितो बरं का मी. प्रोटॉनची संख्या सांगा 6, इलेक्ट्रॉनची संख्या सांगा, न्यूट्रॉनची पण संख्या सांगा. इथे पण प्रोटॉनची संख्या रिकॉल कर 7, इलेक्ट्रॉनची संख्या आणि न्यूट्रॉनची संख्या किती किती? 7 की 7च बरोबर आहे. आता ह्याच्यात प्रोटॉनची संख्या 8, इलेक्ट्रॉनची संख्या किती आणि न्यूट्रॉनची किती? 8. हा कोणता नंबर आहे? ॲटॉमिक नंबर. हा कोणता आहे? मास नंबर मध्ये कोणाकोणाची संख्या घ्यायची? मग मला एक सांग, मी थोडस इथे जर असं केलं बघ, एक जनरल एलिमेंट तुझ्या समोर एक्स लिहिला. कोण लिहिला? एक्स. लक्ष दे बरं का, एक्स लिहिला. असं मी लिहिलं एक्स आणि इथे लिहिलं मी झड. लक्ष दे. आणि इथे लिहिलं हे मी ए. ह्याच्यातलं एक्स म्हणजे हा एलिमेंट, सिम्बॉल ऑफ एलिमेंट. कार्बन असेल तर कोण? सी. नायट्रोजन असेल तर एन. ऑक्सिजन असेल तर ओ. हे कोण रे बाळा? हे कोण? थोडं लाव बरं डोकं. हे कोण आहे? कोण? ॲटॉमिक नंबर. मग हे कोण आहे ते पण क्लिअर करशील का? मास नंबर म्हणा. मास नंबर कुणाची संख्या तुम्हाला सांगतो. कोणाची संख्या मास नंबर मध्ये असते? प्रोटॉन आणि मी असं लिहू काय? सम ऑफ प्रोटॉन अँड. करेक्ट. इथे काय लिहू रे बाळा? ॲटॉमिक नंबर म्हणजे कोण असते बघ बरं. ॲटॉमिक नंबर म्हणजे कोण असते? प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन की प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन? प्रोटॉन आणि की प्रोटॉन किंवा? मग असं लिहू का? ॲटॉमिक नंबर इज नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ काय इलेक्ट्रॉन. पण विसरू नका, कधी कधी ऍटमच्या आतले इलेक्ट्रॉन बाहेर पण निघून जातात आणि आत पण येतात. म्हणजे हे ॲटॉमिक नंबर खरं तर नंबर ऑफ प्रोटॉनच आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कधी कधी वाढू शकतात आणि कमी होऊ शकतात. परत सांगा, सम ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन म्हणजे मास नंबर. इथे मी लिहितो सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बोर्डवरचं सगळं व्यवस्थित वहीमध्ये उतरून घे. Atomic number of proton or number of electron. Mass number, sum of number of proton and electron. And इथे और आहे, इथे और, इथे and. एलिमेंटचा सिम्बॉल एक्स आहे. ए कोण बोला ना सगळ्यांनी. ए कोण आहे? मास नंबर. झड कोण आहे? आता प्रत्येक वेळेस डायग्राम काढायचं की फक्त असं रिप्रेझेंटेशन द्यायचं? रिप्रेझेंटेशन याच्या वर लिहितो मी, रिप्रेझेंटेशन ऑफ ऍटम. कोणाचं रिप्रेझेंटेशन आहे? ऍटमचं.
रिप्रेझेंटेशन ऑफ ऍटमचं. ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का रे मला, समजलं नाही असं काही आहे का? आणि सगळं शाळेमध्ये शिकलात का? थोडे शाळेमध्ये ह्या डेफिनेशन माहिती झाले असतील अगोदरच. ऍटॉमिक नंबरची डेफिनेशन, मास नंबरची डेफिनेशन हे सगळं शिकलेलं आहे तुम्ही, आहे ना? हे डायग्राम रद्द करू का मी? कुठले 2 काढा, 3 काढायची काय गरज आहे? एक्सप्लेनेशन म्हणून 3 घेतल्या, तुम्ही 2 काढा. फक्त कार्बन आणि नायट्रोजनची काढलात तरी बस आहे. वन्स अगेन दिस इज ऑल अबाउट युअर बेसिक नॉलेज. हे सगळं तुमच्या बेसिक नॉलेज मधलंच आहे. याच्यात असं काही खूप डिफिकल्ट आहे असं नाही. मी डायग्राम रद्द करतोय. इकडे बघ, मी आता इथे तुम्हाला काय करतो, ऍटम किंवा आयन देतो. हा, लक्ष दे. त्याच्यातली तुम्ही मला प्रोटॉनची संख्या सांगायची, न्यूट्रॉनची संख्या सांगायची आणि इलेक्ट्रॉनची संख्या सांगायची. मी तुम्हाला प्रश्न करणार आहे ना, टेबल बनवू आपण एक. बोर्डकडे लक्ष दे. समज माझ्याकडे हा एक एलिमेंट आहे एल. इथे लिहितो मी 13, इथे लिहितो 27. तुम्ही मला समजून सांगायचं त्याच्यात प्रोटॉन किती, न्यूट्रॉन किती आणि इलेक्ट्रॉन किती. मुलींमधून कोणी सांगेल का प्रोटॉन किती? पोरींनो सांगा प्रोटॉन किती? हे ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन असते किती? 13. आता इलेक्ट्रॉन पण सांगून टाका. इलेक्ट्रॉन पण सांगा 13. न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी डोक्यावरचा मास बघायचंय. बोर्डकडे बघा पोरांनो. आता मास किती आहे सांग? 27. 27 मध्ये कोण कोण असू शकतात? त्याच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या आहे. कोणाकोणाची संख्या आहे? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या. मग मला सांग बरं, प्रोटॉनची संख्या आहे किती? 13. मग न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी काय फॉर्म्युला येईल बरं? न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी हा कोण आहे? मास नंबर म्हणजे झेड की ए. ए मधून काय मायनस करायचं? झेड कर बरं. ए मधून झेड मायनस बाळा. 27 मधून 13 मायनस कर. न्यूट्रॉनची संख्या किती आली? म्हणजे रिप्रेझेंटेशन मध्ये न्यूट्रॉनची जी संख्या आहे ती नसतेच, ती काढावी लागते. सांगा न्यूट्रॉनची संख्या काढण्याचा फॉर्म्युला सगळ्यांनी जोरात सांगा मला. n is equal to a minus n is equal to once again a कोण? a कोण आणि z कोण? z कोण? आता मी आणखी एक लिहितो, तुम्ही काढून द्याल का मला? इकडे बघ, आर्गॉन. आर्गॉनचा ऍटॉमिक पार्ट असेल तुम्हाला. पोरांमधून कोणी सांगेल का प्रोटॉनची संख्या किती? 18. इलेक्ट्रॉनची संख्या पण 18च. आणि आता मला सांगा न्यूट्रॉनची संख्या किती? कसं केलं? 22 कसं काढलात रे बाळा? 40 मधून तुम्ही काय मायनस केलास? 40 मधून 18 मायनस केलात म्हणजे ए मायनस काय केलात? आता थोडं लक्ष, पेन थोड्या वेळासाठी थांबवा आणि फोकस बोर्डवरती वाढवा. मी एक अशा टाईपचा सबस्टन्स लिहितो. इथे 12 लिहिणार आहे, इथे 24 त्याचा मास नंबर आणि डोक्यावर +2. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या मला व्यवस्थित. हा मॅग्नेशियम आहे की मॅग्नेशियमचा आयन आहे? तो कॅटायन आहे की एनायन आहे? हे इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ चष्मो. कॅटायन आहे की एनायन आहे? कॅटायन आहे. कसं कळलं मला कॅटायन आहे? प्लस चार्ज डोक्यावरती कधी येतो? त्याच्यामध्ये प्रोटॉन प्लस चार्ज आला म्हणजे काय निघून गेले असतील बरं ऍटम मधून? ऍटमच्या बाहेर जाण्याची परमिशन प्रोटॉनला आहे, न्यूट्रॉनला आहे की इलेक्ट्रॉनला आहे? आणि ऍटमच्या आत येण्याची परमिशन पण कोणाला आहे? म्हणजे माझ्याकडे एक ऍटम आहे, त्याच्यातून जर इलेक्ट्रॉन बाहेर निघून गेले तर कॅटायन बनतात आणि इलेक्ट्रॉन आत आले तर मग हा कॅटायन बनलाय. म्हणजे कोण निघून गेला असेल? इलेक्ट्रॉन्स निघून गेला असेल. किती गेले असतील तू सांग बरं? 2 गेले असतील. ऍटॉमिक नंबर म्हणजे 12, तर प्रोटॉनची संख्या 12च. न्यूट्रॉनची संख्या, न्यूट्रॉनची बाजूला ठेवा, अगोदर इलेक्ट्रॉनची सांगा. चला लिहितोस की रे बा? 12 लिहितो. असं चुकले का माझं? का चुकलं? माझं का चुकलं तर सांगतो. मी चूक काय केली? इथे 13 लिहिले म्हणून इथे 13 लिहिले, 18 म्हणून 18 तर 12 लिहिले. चूक केली मी. काय चूक केली? जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच
इलेक्ट्रॉन असतात असं असतं म्हणून लिहिलं मी. पण हे कोणाला शक्य आहे, आयन्सला की ऍटमला? फक्त आयन्सला जर बघितलं तर कॅटायनला प्रोटॉन पेक्षा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते. कितीने कमी असते? डोक्यावर जेवढा चार्ज आहे प्लस तेवढ्याने कमी करायचं. 12 मधून किती काढून टाकू? किती? आणि आता न्यूट्रॉनची संख्या एकदा सांग बरं मला. न्यूट्रॉनची 12. पुढचं लिहू? बघ मला तू काय कर, मी एक देतो एक्झाम्पल. सल्फर -2 1632. चलो बताओ, सांगा. 16 16 म्हणून नको रे, 16 पण छान वाटत. 16 हा. आणि आता इलेक्ट्रॉनची संख्या हा ऍनायन आहे की कॅटायन आहे? या सल्फरने, ऐका, या सल्फरने ऍनायन बनताना इलेक्ट्रॉन घेतलेत की दिलेत? किती घेतलेत बाळा? 2 घेतलेत म्हणून 2 एक्स्ट्रा चार्ज झालाय. बघा 16 मध्ये 2 ऍड करू की काढून टाकू? खतम. 18. आता न्यूट्रॉनची संख्या तर काढताच येते, फॉर्म्युला A-Z किती? 16. 16. पुढे जायचं. आणखी एक एक्झाम्पल. इथे थोडस वरचं एक एक्झाम्पल रॅप करतो, तिथे लिहितो. फॉस्फरस -3 15 31. मी हे पण रॅप करू का खालचे? तुम्ही कुठपर्यंत झालंय? अगोदर संपू हा, मग मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, मग तुम्ही मला दाखवा करू ना. हे कोणाला लक्षात आलं नाही असं कुणी आहे का? सांगा, मी एक्सप्लेन करतो. कुणी आहे का? समजलंय? तिकडे लास्ट बेंच सगळ्यात शेवटी लक्षात आलंय तुझ्या? इकडे सगळ्यात शेवटी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन काढता येतात का? इकडे. ठीक. पुढे जायचं. हे दुसरं पण एक्झाम्पल ड्रॅप करतो. त्याच्या जागी मी लिहितो इथे ॲल्युमिनियम झाला, मॅग्नेशियम झाला, च्या खालचा कॅल्शियम +2 20 40. एक्झाम्पल मध्ये थांब थोडं लिहितोय मी. क्लोरीन लिहितो -1 17 आणि 35. आणि लास्ट लिहितो नायट्रोजन झाला, फॉस्फरस झाला, हा फ्लोरीन -1 9 19. तसंच सोडियम +1 11 23. एक आहे तरी कुणी हात वर करा, मी विचारतो. कुणी ज्यांना जमतं पहिलं हात वर करा, मी विचारेन. सांगू शकतोस? सांग बर. तू थांबेला सांगू द्या. ऍटम नंबर 15 तर प्रोटॉन पण 15. हा. न्यूट्रॉनची संख्या 31 - 15 16. ठीक आहे. आता चार्ज मायनस आहे. इलेक्ट्रॉन आले त्याच्यात की गेले? आले. कॅटायन आहे की ऍनायन? कॅटायन आहे की ऍनायन? मग 15 मध्ये किती ऍड करू? 3. किती होईल? 18. पुढे कॅल्शियम. सांग, तू सांग. 20. प्रोटॉन 20 असं सांग. इलेक्ट्रॉन किती? इलेक्ट्रॉन सांग. 18. न्यूट्रॉन 20च. ठीक आहे. बस. मुलींमधून कोण सांगेल? हा सांग मला, सांग. Cl- साठी प्रोटॉन 17 एक्झॅक्टली. हा. न्यूट्रॉन 35 - 17 18. Charge on electron chlorine is -1, means 1 extra electron is added in the chlorine and it is cation or anion? Anion. 17 + 1. नाहीतर पुढे काय करतात? 17 - 1 16. इथं 20 + 2
22 असं करता येईल का? नाही. बसा. फ्लोरीन सांग. 9 एक्झॅक्टली. हा हा मान्य आहे. चल 10च. हा तू सांगत होतास आता तिकडचा उठला होता त्याला मी बसायला सांगितलं तिकडचा. हा शेवटचं सांग. 11. न्यूट्रॉनची संख्या 12 आणि परत सांग शेवटी इलेक्ट्रॉनची संख्या किती? खतम. काय अवघड आहे का रे? अवघड आहे का? आज थोडक्यात काय शिकलो? ऍटमच्या 3 सबॅटॉमिक पार्टिकल असतात. कोणते कोणते? मला काही प्रश्नाची उत्तर द्या आता. ऍटमच्या किती सबॅटॉमिक पार्टिकल असतात? कोण कोण? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस मध्ये जे प्रेझेंट असतात ते दोघं कोण? प्रोटॉन आणि न्यूक्लियसच्या बाहेर ऑर्बिट मध्ये फिरत असतात ते कोण? इलेक्ट्रॉन. मास कोणाकोणाला आहे? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. दोघांचं मास सिमिलर आहे. स्लाइटली हेवी कोण आहे? स्लाइटली हेवी कोण आहे? न्यूट्रॉन. कोणाचं मास खूपच कमी आहे? त्याला आपण मासलेस म्हणूया. काय म्हणू? चार्ज कोणाकोणाला आहे ऍटमच्या ते सांगा. प्रोटॉन आणि प्रोटॉनचा चार्ज +1, इलेक्ट्रॉनचा चार्ज -1, न्यूट्रॉनचा चार्ज 0. ऍटम्स मध्ये एंट्री करण्याची परमिशन आणि बाहेर जाण्याची परमिशन रिएक्शन थ्रू कोणत्या पार्टिकल आहे? बोला ना. कुठल्या एका ऍटम मधून एक इलेक्ट्रॉन बाहेर गेला तर तो ऍटम ऍटम राहील की कॅटायन बनेल? बोला ना. कॅटायन बनेल. चार्ज किती? 2 इलेक्ट्रॉन बाहेर गेले तर चार्ज किती? 3 इलेक्ट्रॉन बाहेर गेले तर चार्ज किती? ऍटमच्या आत इलेक्ट्रॉन आले तर तो ऍटम राहील की एनायन बनेल? 1 इलेक्ट्रॉन ऍटमच्या आत आला तर चार्ज किती? 2 इलेक्ट्रॉन ऍटमच्या आत एंटर झाले तर 3 इलेक्ट्रॉन ऍटमच्या आत एंटर झाले तर त्याला उठव. ते झापड. हा आता मला सांगा ऍटमच्या आत इलेक्ट्रॉन आल्यानंतर ऍटमची साईज वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? घरात जर आपण एक्स्ट्रा माणसं घेतलं तर साईज एनलार्ज झाली असं समजू. मला तुम्ही समजून सांगा ऍटमच्या आत इलेक्ट्रॉन आल्यावर ऍटमची साईज काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. आणि ऍटमच्या आत असणारे इलेक्ट्रॉन जर बाहेर जात असतील तर साईज काय व्हायला पाहिजे? मान्य सगळ्यांना? मग ऍटमचा कॅटायन म्हणला तर साईज कोणाची जास्त? ऍटमची की कॅटायनची? ऍटम आहे त्याचा कॅटायन म्हणला. इलेक्ट्रॉन निघून गेल्यामुळे ऍटम मोठा की त्याचा कॅटायन मोठा? ऍटम पेक्षा कॅटायन छोटा असतो है ना. ऍटम पेक्षा कॅटायन छोटा आणि ऍटम पेक्षा एनायन. मग मला सांग बरे मला बघ साईज. साईज म्हणजेच ते स्फेरिकल असतात. साईज म्हणजेच काय कॅल्क्युलेट करावं त्यांची? काय कॅल्क्युलेट करावं सांगा. तू मला सांग मग ए आणि ए हा बघ ऍटम आहे. हा त्याचा एनायन आहे. हा त्याचा कॅटायन. या दोघात सगळ्यात तिघात कोण मोठं? तिघात मोठं कोण साईज मध्ये? सगळ्यात छोटं कोण? हे असं असेल ना. एनायन थोडा मोठा असेल. थोडं छोटं कोण असेल? ऍटम. आणि सगळ्यात छोटं कोण असेल? का बरं ऍटम पेक्षा एनायन मोठा असेल? कारण सांग. ऍटम पेक्षा एनायन का मोठा? इलेक्ट्रॉन ऍड झालेत. ऍटम पेक्षा कॅटायन छोटा का बरं? इलेक्ट्रॉन ऍड झाले की निघून गेलेत. कुठल्याही ऍटम पेक्षा त्याचा कॅटायन छोटा की मोठा? कुठल्याही ऍटम पेक्षा त्याचा एनायन मोठा. Why anion is larger in size than atom? Why anion is larger in size than its atom? Because electron is. Why cation is smaller in size than its atom? Electrons are removed. हे किती जणांना समजलं? लक्षात आलं? आणखी एक प्रश्न विचारतो. ही एक्स्ट्रा माहिती. हा एक पॉइंट. ह्याच्यातला जो हा ऍटम आहे हा ऍटम ह्याच्या डोक्यावर काही चार्ज आहे का? का नाही बरं त्याच्या डोक्यावर चार्ज? ऍटमच्या प्रोटॉन पण आहेत आणि इलेक्ट्रॉन पण आहेत तरी पण त्याच्या डोक्यावर चार्ज नाही. ह्याच्यात प्रोटॉन पण आहेत आणि इलेक्ट्रॉन पण आहेत असं असून सुद्धा ह्याच्या डोक्यावर चार्ज का नाही? एका वाक्यात सांगायचं व्यवस्थित.
काय 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 मग मी आज कोणी आणखी जोरात सांगा नंबर काय जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच म्हणून ऍटम न्यूट्रल असतो मग मी असं म्हणू का ऍटम इज अ न्यूट्रल स्पेसिस ऍटम इज अ although it contain proton and electron although it contain proton and electron चा प्रोटॉन इलेक्ट्रॉन असून सुद्धा तो कसा आहे why because number of proton and number of electron means positive charge and negative charge is equal in atom बरोबर आहे का मग मी बघ इकडे बघ assertion लिहितो एक वाक्य त्याचं कारण असतं reason A म्हणजे assertion R म्हणजे assertion atom is neutral in nature मी काय लिहिलं वाच बरं ऍटम इज न्यूट्रल इन नेचर ऍटम न्यूट्रल इन नेचर आहे का नेचर न्यूट्रल आहे त्याचं सांगा बरं बिकॉज सांग नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू सांग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनवर प्लस लिहितो इलेक्ट्रॉनवर मायनस लिहितो इन ऍटम बरं बरं मग आता हा न्यूट्रल आहे हा निगेटिव्ह काय कारण सांगा बरं इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या हा पॉझिटिव्ह काय सांगा बरं हा पॉझिटिव्ह का आहे हा पॉझिटिव्ह काय सांगा बरं इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या परत सांगा बाळांनो साईज मध्ये ऍटम पेक्षा एनायन मोठा साईज मध्ये ऍटम पेक्षा कॅटायन खतम असर्शन म्हणजे स्टेटमेंट त्याचं कारण हे रिझन याला म्हणायचं असर्शन हे वाक्य त्याचा आधार हा आहे असर्शनचं वाक्य वाचा सगळ्यांनी इज न्यूट्रल इन नेचर रिझन वाचा बिकॉज नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऍटम कुठल्याही ऍटमवर चार्ज का नाही तुला कोणतरी विचारलं बाहेर गेला आता क्लासवरून तुला काय शिकवले सरांनी तुला सांगायचं प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन शिकवले मग ते विचारणार तुला प्रोटॉनवर चार्ज कोणता तू काय सांगायचं प्लस इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता मायनस हे सगळे कुठे असतात ऍटमच्या आत असतात मग ऍटमच्या पॉझिटिव्ह चार्ज पण आहे निगेटिव्ह चार्ज पण आहे मग ऍटमच्या डोक्यावर चार्ज का नाही ह्या ऍटमच्या पॉझिटिव्ह चार्ज पण आहे निगेटिव्ह चार्ज पण आहे पण ह्याच्या डोक्यावर चार्ज का नाही म्हणल्यावर काय सांगशील तू असं सांगशील त्याच्यामध्ये जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच आणि जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज असेल तर टोटल चार्ज किती 0 समज तुझ्याकडे 1 लाख रुपये येतात पण तुला त्याला 1 लाख रुपये द्यायचे तुझ्याकडे किती रुपये राहिले म्हणजे तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढीच तू उधारी करून ठेवलास तुझ्याकडे पैसे किती 0 समजते ना लक्षात मी याच्याकडून 1 लाख रुपये घेतले आणि मी याला दिले माझ्याकडे किती का 0 माझ्याकडे 1 लाख आले होते ना दिले पण लॉस आणि बेनिफिट इक्वल झाल्यावर काय असतंय काहीच नसतंय जेवढा लॉस झालाय तेवढंच बेनिफिट झाल्यावर काहीच नाही समजायला लागलंय ना मग ह्याच्यावर चार्ज का काहीच नाही वाचा का नाही चार्ज नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऍटम किती जणांना समजलं हे सगळं आजचं हे सगळं तुमच्या शाळेच्या सिलेबसशी संलग्न होतं रिलेटेड होतं म्हणजेच कनेक्टेड होतं हे सगळं कनेक्टेड असल्यामुळे सोपं वाटलं म्हणजे या टॉपिक मध्ये एंट्री करत असताना मी तुमचा 8, 9 आणि 10 चा सिलेबस तोच कन्सिडर करून एंट्री करतोय नवीन काहीही सांगणार नाही सुरुवातीला आता हळूहळू जसं पुढे जाऊ तसं नवीन टॉपिक मध्ये एंट्री करू आपण इथपर्यंत कोणाला डाऊट नाहीये ना उद्या डिस्कस करू बाकीच भेटू उद्या आपण 10 लाख